मराठी डेली न्यूज। घोडेगाव ग्रामपंचायतकडून इमारतीची नोंद रद्द करण्यासाठी काढलेल्या नोटीस संदर्भात सरपंच ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या दत्तात्रय किसन पोखरकर यांचा घोडेगाव ग्रामपंचायत याच ठिकाणी हृदयविकाराचा झटका येऊन जागेवरच मृत्यू झाला। त्यावेळी त्यांच्यासोबत असणारे प्रत्यक्षदर्शी अवधूत सकाराम घोलप यांनी स्टार मराठी डेली न्यूजला दिलेली प्रतिक्रिया आपल्या समोर। गेली 9 वर्षापूर्वी आम्ही करंजो देवी अपार्टमेंट ही इमारत बांधलेली आहे। ती 9 वर्षापूर्वी इमारत बांधलेली सर आम्ही सर्व परमिशन घेऊन कायदेशीर इमारत बांधलेली। 9 वर्ष ग्रामपंचायत रिसर घरपट्टी आमच्याकडून भरून घेतली आणि भरून घेत असताना तिराईत इसम सागर दशरथ घोलप या इसमाचा आमच्या मिळकतीशी काही हक्कही संबंध नसताना त्यांनी घोडेगाव ग्रामपंचायत दप्तरी या नोंदी रद्द कराव्यात असा अर्ज दिला आणि अर्ज दिल्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच अश्विनी तिटकारे, उपसरपंच कपिल सोनवशी, ग्रामविकास अधिकारी कोण अलका राहणे, अजून ग्रामपंचायत सदस्य काळे कोणतरी काय त्याचं मनोज काळे का कोणतरी माणूस, हे 4 जण तिथं असताना आम्ही ग्रामपंचायत दप्तरी विचारपूस करण्यासाठी गेलो। आम्ही विचारपूस अशी केली की मॅडम तुम्ही गेली 9 वर्ष आमच्याकडून घरपट्टी वसूल करताय आणि तुम्ही डायरेक्ट आमच्या मिळकतीशी तिराईतीस माझा कोणत्याही प्रकारचा हक्कही संबंध नसताना तुम्ही डायरेक्ट नोंदी रद्द करण्याची नोटीस आम्हाला का पाठवता? तर त्या दत्ता पोखरकर त्यांना नियम म्हणजे ज्या नियमाने आम्ही इमारत बांधली ते सगळे नियम त्यांना सांगत होते आणि त्या सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांचा इतका आवाज चढला की समोरच्या माणसाला डायरेक्ट अटॅक आला आणि जागेवर आमचा माणूस खाला झाला। केवळ याला अर्जदार जो आहे सागर दशरथ घोलप याच्या मृत्यूला केवळ हा जबाबदार आहे आणि याच्या मृत्यूला अश्विनी तिटकारे, त्याच्यानंतर ग्रामविकास अधिकारी अलका राहणे, उपसरपंच कपिल सोनवशी हे 3 जण जबाबदार आहेत। मला एवढं जीव तोडून तुम्हाला सांगायचंय आणि उद्या हे सगळा विधी झाल्यानंतर ही सर्व मंडळी पोखरकरवाडीची आहेत। आमचा माणूस आजचा होता चांगला आणि असा यांच्या दडपशाहीने तो माणूस खालत झालेला आहे। एक माणूस साहेब ऐकलं, हे सुद्धा मला साक्षीदार होते तिथं। सदर इस्माला ह्या माणसाला आम्ही त्या टायमाला दुकानात बसायला सांगितलं की तुम्ही थोडा वेळ दुकानात बसा, आम्ही ग्रामपंचायतीला जाऊन येतो। आमच्या माणसाला काही आजार नव्हता, काही नव्हता, एकदम नॉर्मल कंडिशन, परंतु यांच्या बुद्रेशनमुळे आणि हा जो तिराईत इसम आहे या सारखा आता मी एक अपंग म्हणून एक अपंगावर यांनी जो मानसिक त्रास केलाय याची एक तक्रार मी सर त्याच्या विरुद्ध हे सगळा विधी झाल्यानंतर करणार आहे। यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही। आणि जेव्हा ते मला भेटले शेवटला मानसिकरित्या शारीरिक दृष्टीने एकदम नॉर्मल होते। कोणी काही सांगू मी सांगतो, मी माझी वहिनी आणि आम्ही साक्षीला आहे, आम्ही शेवटला भेटलो। 9 वर्षापूर्वी बांधलेली इमारत 59 सदनिक आहे, अशी बेकायदेशीर कोणी बांधेल का? बरं, ज्यावेळी इमारत बांधतो माणूस त्यावेळी तर ती अनधिकृत असली त्यावेळेस ते घेता येतो। बरं, तुम्हाला जर काही काशी करायची झाली तर तुम्ही कोर्टात जा किंवा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या। हे ग्रामपंचायत मॅनेज करून सारखं त्याच्या अर्धावर सारख्या हे नोटिसा पाठवत राहतात। आम्हाला इतका त्या ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि ही ग्रामपंचायत आणि ह्या पोलीस स्टेशननी सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी आणि जो तिराईत इसम सागर दशरथ घोलप याच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई करावी। आता मी तर अपंग म्हणून मी दुसरी तक्रार दाखलच करणार आहे, त्याच्यात काही वादच नाही, पण यांना मी यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। केवळ हे खुनसेपोटी हा मी बोलत नाही, माझा जागेवर माणूस खालात झालाय हे मला अति झालं। मी 2 वेळा माझे 2 जुळी मुलं आहेत, माझ्यावर सुद्धा त्या मिळकतीचा का आमच्या त्या सागर दशरथ घोलपचा आमच्या मिळकतीशी काही संबंध नसताना खोटी कागदपत्र सादर करतो, मॅनेज करतो ग्रामपंचायत आणि आम्हाला मानसिक त्रास देतो। प्रांतांनी कलेक्टरनी त्याच्या विरुद्ध आमच्या मिळकतीशी गट नंबर 355 मध्ये त्या सागर दशरथ घोलप याचा कोणताही हक्कही संबंध नसताना 189/2 ही मिळकत मी बिल्डरला ती जागा माझ्या वडिलोपार्जित कष्टाची जमीन ती दत्ता पोखरकर त्यांची मिसेस शारदा पोखरकर यांना डेव्हलपला दिली, ती डेव्हलप झाली आणि कुठलीही शहानिशा न करता हे आमच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन आम्हाला नोटिसा पाठवतात की तुमच्या नोंदी रद्द करण्यात येतील आणि हीच समजून सांगायला आम्ही गेलो आणि आमच्या
त्यांच्या प्रेशरने आमचा माणूस खलास झाला. स्टार महाराष्ट्र डेली न्यूज प्रतिनिधी नंदू बोराडे, घोडेगाव, पुणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.